नमस्कार, गोजेरी किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपल्याला करायचे आहेत उकड वांग. तर उकड वांग करण्यासाठी आपण इथे 5 वांगी घेतलेली आहेत आणि मध्यम आकाराचीच वांगी घेतलेली आहेत. आता ही वांगी आपण कट करून घेऊया आणि वरचे जे काटे आहेत ते काटे काढून घेऊया आणि देठ देखील कट करून घेऊया. आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर जरा आपण वांगी सगळी कट करून घेऊया. अशी पाहून घ्यायची व्यवस्थित. जास्त बारीक पण घ्यायची नाहीत वांगी, मिडियममध्येच वांगी घ्यायची. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा. छानपैकी आपली उकड वांगी होणार आहेत. तर सर्व वांगी आपण पाहून घेतलेली आहेत. आता पाण्यामध्येच राहून देणार आहोत. तोपर्यंत वाटण वाटूया आपण. तर इथे वाटण काढलेलं आहे आपण. 5 मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या, थोडासा लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर आणि आलं घेतलेलं आहे आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि चवीनुसार आपण मीठ घेतलेलं आहे इथे. आता आपण ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या थोड्याशा आपण मोडून घेऊया, म्हणजे व्यवस्थित वाटल्या जातील किंवा कुटल्या जातील. यामध्ये तुम्ही लाल तिखट देखील वापरू शकता किंवा काळा मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. तर थोडंसं आलं घेतलेलं आहे. आता हे आपण ठेचून घेऊया आपण आता. भाकरीबरोबर हे उकड वांग खूप छान लागतं आणि हिरवी मिरची आलं लसणाचा वास खूप छान येतो उकड वांग्यामध्ये, त्याच्यामुळे ते छान लागतं चवीला. आता आपली हिरवी मिरची लसूण आणि आलं कुटून झालेलं आहे. आता थोडीशी कोथिंबीर घेऊया आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेऊया. आता पुन्हा हे वाटण आपण बारीक करून घेऊया. तर पाणी न टाकताच वाटण करून घ्यायचं आहे, म्हणजे कोरडंच वाटण करून घ्यायचं आहे. तर तुम्ही देखील अशा प्रकारे वाटण करून असं वांग करायला अजिबात विसरू नका. हे पहा, आता आपण शेंगदाण्याचा कूट जो घेतलेला होता त्यामध्येच टाकलेला आहे. पाण्यामध्ये वांग ठेवल्यामुळे अजिबात काळसरपणा येत नाही. हे पहा, छान वांगे राहतात पांढरेसर. तर या वांग्यांमध्ये आपल्याला थोडंसं मीठ भरून घ्यायचं आहे, चिमूटभर. त्याच्यामुळे वांगे खायला छान लागतात, चवदार लागतात. आता ही वांगी आपण अशीच ठेवणार आहोत आणि जो शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आपण आणि जे हिरव्या मिरचीचं वाटण घेतलेलं आहे ते सर्व आपण मिक्स करून घेऊया. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे. जास्त पण पाणी टाकायचं नाही, मसाला फक्त थोडासा ओलसर झाला पाहिजे इतपत आपल्याला पाणी टाकायचं आहे. आता यामध्ये आपण थोडीशी हळद टाकून घेऊया. हे पहा, अगदी थोडीशी चिमूटभरच हळद टाकायची आहे आणि सर्व मसाला आपण मिक्स करून घेऊया, म्हणजे वांग्यामध्ये मसाला व्यवस्थित हा भरला जाईल आणि बाहेर देखील निघणार नाही. अशा पद्धतीमध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे. आता सर्व मसाला आपण एकजीव करून घेऊया आणि छानपैकी आपला मसाला तयार होतो आणि त्याच्यामुळे आपलं जे वांग आहे ते खूप छान लागतं चवीला. हे पहा, मस्त मसाला तयार झालेला आहे. असंच घट्टसरच थोडंसं करायचं. हे पहा, म्हणजे वांग्यामध्ये व्यवस्थित भरता येतं. आता जी वांगी आपण कट केलेली आहे आणि मीठ भरलेलं आहे त्यामध्ये सर्व मसाला जो आहे तो व्यवस्थित दाबून भरायचा आहे. आणि शेंगदाणे हे भाजूनच घ्यायचे, चांगले खरपूस भाजून घ्यायचे आणि मगच त्याचा कूट करायचा. कूट करताना जास्त बारीक पण करायचा नाही आहे, थोडासा जाडसरच ठेवायचा आणि अशा पद्धतीमध्ये व्यवस्थित असं दाबून वांग भरायचं. हे पहा, तर सर्व वांगी आता आपण अशीच भरून घेऊया. तर तुम्ही देखील असं वांग करा, छान होतं चवीला. आणि तुम्ही कधी वांग केलं आहे का असं ते देखील कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आता सर्व वांगी आता आपण अशीच भरून घेऊया. सगळी भरून झालेली आहे आणि चांगली दाबून भरायची. पाहू शकता इथे छानपैकी अशी वांगी तयार झालेली आहे. तर इथे ऊसाचं वाडा आहे. उकड आपल्याला वांग जे करायचं आहे आणि वाफवायची आहे त्यासाठी आता इथे ऊसाचा जो वरचा पाला असतो किंवा याला वाडं म्हटलं जातं, आता ते घेऊया आपण. तर एक वाडा आपण इथे काढून घेतलेला आहे. याच्याऐवजी तुम्हाला जर ऊस मिळाला नाही तर याच्याऐवजी मक्याचं पानं देखील वापरू शकता. आता ही स्वच्छ धुवून घेऊया आपण. स्वच्छ पानं आता आपण धुवून घेऊया सगळे, हे धूळ वगैरे असले तर निघून. मातीचं भांडं जे घेतलेलं आहे
त्यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकून घेऊया. जास्त पण पाणी नाही टाकायचं, एक अर्धा ग्लास वगैरे टाकायचं पाणी. आणि ही जी आपण पानं घेतलेली आहेत ती आता गोल चुंबळ आपण करून घेऊया अशी. अशा पद्धतीमध्ये करून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित बसलं जातं. आता सर्व पानं आपण इथे व्यवस्थित बसून घेतलेली आहेत. आता वांगी आपण ठेवून घेऊया. आता आपण चूल पेटवून घेऊया. आता आपली चूल चांगली पेटली आहे. आता आपण भांडे ठेवून घेऊया. या पद्धतीमध्ये आपण हे जे वांग करणार आहोत, उकड वांग, ते चवीला खूप छान लागतं. आणि असं मातीच्या भांड्यामध्ये वाफवलं की मग अतिशय चव त्याची गावरान पद्धतीने होती बरं का. आणि मस्त आपण ठेचा करून घेतलेला आहे. आणि तो ठेचा आणि उकड वांग खूप चवीला छान लागतं. मग तुम्ही भाकरीबरोबर खा किंवा डाळ भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी देखील खूप छान लागतं. तर आता आपण एक 10 ते 15 मिनिटांमध्येच ही वांगी छानपैकी वाफवली जातील. तर एक 20 मिनटं झालेली आहेत. तर झाकण काढूया आपण. आणि वांगी पाहू शकता छानपैकी अशी वाफवली आहेत. हे पहा. आता ही वांगी आपण काढून घेऊया खाली. वांगी आपण काढून घेऊया. आणि छानपैकी अशी वांगी वाफवली आहेत पहा, मस्तपैकी. आणि चवीला एक नंबर लागतात बरं का. अगदी जुन्या काळात आजी पणजी अशी भाजी करत असते, म्हणजे अशी चुलीवरची मस्तपैकी अशी पाण्यामध्ये वाफवून करायची वांगी. तर पूर्वीच्या काळी अशा करायच्या भाज्या आणि अगदी साध्या सोप्या होत्या. आणि छान वाफवली आहेत. तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आता खाली उतरून घेऊया आपण. मोहरी टाकून घेऊया, थोडीशी जिरी आणि थोडासा हिंग, खमंग अशी फोडणी. आता वरून आपण टाकून घेऊया. मस्तपैकी असं मसाल्यामध्ये मुरले जाते फोडणी. आणि मग आपलं वांग इतकं छान होतं चवीला. आणि वरून थोडीशी आपण कोथिंबीर घालूया. तुम्ही नक्कीच अशा प्रकारे वांग करायला अजिबात विसरू नका. मस्तपैकी चवीचं वांग होतं. पाहता क्षणात कोणालाही आवडेल इतकं भारी. आणि संपणार बरं का ताटातलं, ताटात राहणार नाही, इतकं भारी होतं. तुम्ही नक्कीच अशा प्रकारे वांग करायला अजिबात विसरू नका. आणि आपलं इथे उकड वांग तयार झालेलं आहे. तुम्ही नक्कीच करून पहा. उकड वांगी जी आहेत ती तुम्हाला जर आवडली असतील तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नक्कीच असं वांग एकदा तरी करून पहा. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये.